बातमी गोंदियातून। गोंदियामध्ये शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याचे पैसे थकलेले आहेत। 60,000 शेतकऱ्यांची चुकाऱ्यासाठी पायपीट करायला लागते। 1.5 महिन्यापासून शासनाकडून निधी मिळत नाहीये। हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणाऱ्या 60,000 शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे गेल्या 1.5 महिन्यापासून थकले आहेत। त्यामुळे थकीत चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्र आणि बँकांमध्ये पायपीट सुरू आहे। हक्काचे पैसे वेळीच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून गरज भागवण्यासाठी उधार उसनवारी आणि नातेवाईकांपुढे हात पसरावे लागतात। तर शासनाकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे देण्याकरता पैसे नाहीत का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। लवकरात लवकर शासनाने चुकारे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लाडकी बहीण योजना म्हणून आपण जे मतदान घेतलं किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे, त्यांच्या शेतकऱ्यांचा जो घामाचा पैसा आहे तो द्यायला पाहिजे। कारण की शेतकरी आता रब्बी पिकाकडे वळत आहे। त्यांना बियाणे खरेदी करायचे आहेत, त्यांना खते खरेदी करायचे आहेत। ते कुठून आणायचे? सावकाराकडून पैसे घ्यायचे का? आम्ही सावकाराकडून पैसे घेऊन व्याजी पैसे घ्यायचे आणि व्याजी पैसे घेऊन मग आम्ही ते परतफेड करायचे। म्हणजे कुठून भरायचे पैसे आणि आम्हाला मग काय मिळणार आहे? म्हणजे जगाच्या पोशिंदा हा नेहमी गरिबीच्या याने दडपणाखाली धडपत राहावं का, हे शासनानं सांगावं आणि आमचे पैसे आम्हाला त्वरित द्यावं, एवढी मी कळकळीची विनंती करीत आहे।